चार एक्झाम्पल दिले होते होमवर्कसाठी, 4 एक्झाम्पल दिले होते. रिडक्शन मेथड 3 व्हेरिएबलसाठीचे, आवाज होता, 3 व्हेरिएबलसाठीचे 4 एक्झाम्पल दिले होते. रिडक्शन मेथडने सॉल्व करायचे. ओके, कोणी कोणी सॉल्व केले? मोस्ट ऑफ. कोणी कोणी केलेले नाही? नाही. कोणी? तुझे दोघांची अभ्यासात झालं. अवघड होते. आलेलं नव्हतं. झालेच सर का बरं? नाही ना, आपण टचमध्ये राहणं खूप महत्वाचं काम. कारण हे बाकीच्यांचे झालेत ना, तुम्ही कुठे नाही. एक काय माहिती का, हे गाळणीसारखे गाळले झाले. हे जे आहेत ना, हे शेवटपर्यंत करतात. जे आज करतायत ना, ते शेवटपर्यंत करतात. नंतर तुमचं काय माहिती का, एक गाळणीसारखे बाजूला सरकत जातात. तर तुमचा एक ग्रुप तयार आहे की जे काहीच करत नाही. हा सिरियसली सांगतोय, हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. जे काही करत नाही ना, ते शेवटपर्यंत बोर्डाच्या पेपरला बरोबर एका ठिकाणी होतात. गाडीसारखे गाळले जातात. तर तुला येत नाही, मला येत नाही, एका ठिकाणी बसवतो. 100% सांगतो, आपल्याला जे करतायत ना त्यांच्याबरोबर बसायचं, जे करत नाहीत ना त्यांच्याबरोबर नाही जायचं. हे लक्षात घ्या. तुम्ही एका बाजूला सरकत जाशाल, लक्षात ठेवा. परत काय सांगतो, जे करतायत ना त्यांच्याबरोबर राहा अजून पण. म्हणून मी होमवर्कला देण्याचं कारण मी करून देतो ना सर. मी होमवर्कचे एक्झाम्पल पण करून देतोय, एक्झाम्पलचे सोल्युशनही काढून देतोय, सर्व काही डिटेल्समध्ये घेतो. मग त्याचा फायदा झाला पाहिजे. रेकॉर्डिंग टाकले ते सर्व बघा, परत परत बघा, नाही कळत परत परत बघा. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत आहे. आलं लक्षात? समजतंय ना? आज ठीक आहे, आज सोडतोय, पण मी उद्यापासून सोडणार नाही. जे होमवर्कला दिले ते कम्प्लीटच पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. एक्झाम्पल नंबर जे होमवर्कला मी दिले होते तिथून पुढे सर एक परत चेक करू आपण. सोल्युशन आपण चेक करू. मला एक्झाम्पल दाखव. होमवर्क हे होतं का पहिलं? x plus y plus z equal to 6. पहिलं एक्झाम्पल, x plus y plus z is equal to 6. Then 3x minus y plus 3z is equal to 10. Then next 5x plus 5y minus 4z is equal to 3. हे एक्झाम्पल नंबर किती होतं? 9. ओके, 9 नंबरचं एक्झाम्पल. ओके, नाव युझिंग अँड रिडक्शन मेथड वी हॅव टू सॉल्व इट. मी थोडंसं डायरेक्टली घेतो. ज्या ज्या स्टेप महत्त्वाच्या आहेत त्या चेक करत राहा की आपण कुठे बरोबर होतो, कुठे चुकतोय हे चेक करत राहा आणि फायनल सोल्युशन पण बघत राहा. जस्ट वी हॅव टू कन्वर्ट इन द मॅट्रिक्स फॉर्म. 1 1 1 3 minus 1 3 5 5 minus 4 into x matrix x y z equals to constant matrix 6 10 3. Now this system is ax equal to b, ax equal to b, ax equal to b. We have to reduce this matrix into रिडक्शन मेथड मध्ये तेच करतो ना आपण. कशा? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 3 एलिमेंट काय करायचे? 0 करायचे. मग याचा वापर करा, याला 0 करा, याचा वापर करून याला पण 0 करायचा आहे. मग चला, R2 चेंजेस टू R2 मायनस 3R1 आणि नंतर R3 चेंजेस टू R3 मायनस 5R. बरोबर? दोघांना म्हणजे ऑलरेडी दोघं एलिमेंट काय होतात ते डायरेक्टली 0 होतात. पहिला रो ॲज इट इज 1 1 1, व्हेरिएबल मॅट्रिक्स ॲज इट इज 1 x y z इक्वल्स टू 6. ओके, चला दोन रो बदलत आहेत, दोघांचे एलिमेंट बदला, दोघांचे ऑपरेशन अप्लाय करा. पहिलं ऑपरेशन होतं R2 मायनस 3R1. ओके, R2 R1 हा 0 झाला. बरोबर? R2 इज मायनस 1 मायनस 3 इंटू R1 इज 1 1 मायनस 3 मायनस 1 मायनस 3 किती येणार? मायनस 4. ओके, नेक्स्ट R2 इज 3 मायनस 3 इंटू R1 इज 0. That's 0. Okay, next पुढचं ऑपरेशन इथं पण आपण अप्लाय करूया. R2 is 10 10 minus 3 into R1 is 6
किती येणार? मायनस आहे. ओके, आता नेक्स्ट ऑपरेशन हे झालं सर्व रो. पूर्ण R2 बदल झाला, चेंज झाला R2. आता R3 कडे यायचं. R3 चं ऑपरेशन R3 minus 5 R1. R3 5 R1 is 1 म्हणजे हा काय झाला 0. R3 दोघं सेम आहेत, हा पण 0 बरोबर. नंतर R3 is -4 - 5 into R1 is 1 -4 - 5 -9 इथे R3 is 3 - 5 into R1 is 6. 3 minus 30 will be -27. ज्यांचं झालं असेल त्यांना थोडंसं बोर वाटत असेल कारण त्यांचं ऑलरेडी झालं आहे. डोंट वरी अबाउट दॅट. तुमचं पण एक रिव्हिजन होतं, तुम्ही फक्त त्याच्याकडे ऑब्झर्व करत राहा. आलं लक्षात. आणि ज्यांचं झालेलं नसेल त्यांनी व्यवस्थित बघा, त्यांच्यासाठी चाललंय सगळं. ओके ना, आपल्याला इथून पुढे करण्याची गरजच पडत नाही का, कारण याच्यावरनं वाय आणि झेडची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते. कारण त्या रो मध्ये फक्त एक सिंगल नॉन झिरो एलिमेंट आहे, दुसऱ्या थर्ड रो मध्ये पण एक सिंगल नॉन झिरो एलिमेंट, म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला वाय आणि झेडची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते. बरोबर, म्हणजे आपल्याला एकाच ऑपरेशन मध्ये डायरेक्ट फायनल सोल्युशन मिळेल. कसं काय मिळालं? इक्वेशन लिहून घ्या. चला, रिइक्वेशन x plus y plus z is equals to 6. दुसरं इक्वेशन तुम्ही तो प्रॉडक्ट असतो ना, 0 into x -4 into y 0 into z असं असतं. -4 into y equals to -8 आणि नंतर -9z equals to -27. याला इक्वेशन सेकंड नाव दिलं असेल, आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हणतो. बरोबर ना. मग आता बघा, याच्यावरनं कोणाची व्हॅल्यू मिळाली? वायची. हा -4 तिकडे जाताना डिवाइडेड -8 upon -4 that's y is equals to 2. याच्यावरनं झेडची व्हॅल्यू मिळाली. -9 तिकडे जाताना डिवाइड -27 upon 9 3. म्हणजे झेडची व्हॅल्यू किती मिळाली? 3. वायची व्हॅल्यू उचला, झेडची व्हॅल्यू उचला, इक्वेशन सेकंड मध्ये पुट करा. कोणाची व्हॅल्यू मिळेल? x ची व्हॅल्यू मिळेल. बाय इक्वेशन फर्स्ट x plus y ची व्हॅल्यू 2 plus z ची व्हॅल्यू 3 equal to 6. 2 plus 3 x plus 5 equal to 6. 5 तिकडे जाताना 6 minus 5 equal to, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? y ची व्हॅल्यू 2 आणि z ची व्हॅल्यू पुट करून बघा, सॅटिस्फाय होतंय का? एवढं सोल्युशन आलं लक्षात. फक्त एवढंच, तुम्ही थोडंसं शॉर्टकट केलं, तुम्हाला डिटेल्स मध्ये. ओके, नंतरचं एक्झाम्पल फक्त सोल्युशन क्रॉस चेक करून येतं, सॉल्व तुम्हालाच करायचं. हिंट लिहायचं, लिहून घ्या. रो ऑपरेशन काय घेतले लिहून घ्या, घरी जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं, हे लक्षात घ्या. ओके, 10 नंबरचं एक्झाम्पल. That's 10 number example. आवाज नकोय. कंत्राटकर शांत बसा. टू झेड इज इक्वल्स टू 5. ओके, हे 10 नंबरचं एक्झाम्पल होतं. हे का बघून एकदा. कधी कधी लिहिताना मिस्टेक होऊ शकतात, म्हणून तुम्हाला बघायला नक्की यायचे. व्हेरिएबल चेक केले सर्व. ओके, चेक करता. ओके, अगेन रायटिंग अ मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म सांगा चला. 1 2 1 2 3 -1 3 -1 -1 into variable matrix x y z equals to constant matrix 8 11 5. चला, again we have to convert them into a upper triangular matrix to make a 3 element will be 0. चला, पहिलं ऑपरेशन सांगा. R2 changes to R2 minus 2 R1 and another operation R3 changes to R3 minus 3 R1. ऑपरेशन अकॉर्डिंग टू द एलिमेंट ते चूज केले आपण. जे हे एलिमेंट असतील त्या पद्धतीने ऑपरेशन असेल. ते काही माझे सिलेक्ट केलेले किंवा मी ठरवलेले ऑपरेशन नाही, त्या मॅट्रिक्स मध्ये जे एलिमेंट असतील तसे असणार आहे. ओके, मग चला आता सांगा पटकन. मॅट्रिक्स चेंज होणार. पहिला रो ॲज इट इज, व्हेरिएबल मॅट्रिक्स ॲज इट इज एक्स वाय झेड आणि इक्वल्स टू हा 8 पण ॲज इट इज. चला, पहिलं ऑपरेशन काय? R2 minus 2 R1. चला, एक एक एलिमेंट सांगा. हा 0 झाला, हा 0 झाला. बाकीचे एलिमेंट तुम्ही सांगा. चला, बाकीचे मी सांगितले तुम्ही सांगा. हा 3 R2 काय?
R2 काय 3, R1 काय R2 R1 पुट करायचा 3 - 2 × 2 किती येणार -1. R2 काय -1 - 2 × R1 काय -1 - 2 -3. R2 काय 11 2 × R1 काय किती येणार -5. ओके नेक्स्ट आता R3 चं ऑपरेशन R3 - 3 R1. चला सांगा बरं पटापट आता R3 काय -1 -3 × R1 काय काय येणार -7. पुढे R2 काय R3 काय -2 3 × R1 -5. बरोबर. नंतर इथे R3 5 - 3 × R1 काय किती येणार 5 - 24 -90. बरं पुढे काय करायचं याच्यात तरी दोघं ठिकाणी इकडे लक्ष द्या 2 मिनिटं सर्वांनी. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का जर इथे पण मायनस इथे पण मायनस आलं तर डोक्यात कन्फ्युजन व्हायला लागतं की ॲडिशन मध्ये ज्या ॲडिशन घेऊ सबट्रॅक्शन घेऊ कोण कोणाला मल्टिप्लाय करू हा खूप मोठा डाऊट आहे बरोबर ना. इथे तुम्ही 1 करू शकता त्याला याला मल्टिप्लाय करून तुम्ही 1 करू शकताय. जर हा 1 झाला तर आपल्याला काय करता येईल -7 ने मल्टिप्लाय करणार ना बरोबर आहे. मग काहीच करू नका ॲज इट इज फक्त दोघांचं ॲप्लिकेशन घ्या. जर इथे -7 ने मल्टिप्लाय केलं तर -1 × -7 किती होईल प्लस होणार बरोबर ना. प्लस झाल्यामुळे इकडचा -7 इथला +7 तो काय होईल 0 होईल. मग काय करणार -7 नेच करायचा कारण मायनस मायनस तिकडे प्लस होणार. मग एकच शेवटचं ऑपरेशन राहिलं R3 चेंजेस टू R3 - 7 R3. सबट्रॅक्शनच घ्या दोघं ठिकाणी मायनस असेल तर सबट्रॅक्शन घ्या त्याच्यात काही ॲडिशन घेण्याची गरज सबट्रॅक्शन चूज करायचं. चला सांगा बरं मग शेवटचं ऑपरेशन 1 2 1 0 -1 -3. ओके x y z व्हेरिएबल ॲज इट इज. देन नेक्स्ट इक्वल्स टू 8 - 5. चला हा 0 झालाय हा पण 0 झाला. ओके याच्यात पुट करा आता R3 काय -5 -5 - 7 × R2 काय -3 मायनस गेट या प्लस -5 + 21 बरोबर कळतंय काय. ओके नंतर -19 - 7 × -5 that's मायनस गेट प्लस किती येणार आहे -19 + 35 किती होणार बरोबर. ओके मग परत इक्वेशन्स लिहा परत इक्वेशनच्या फॉर्म मध्ये जसं आपण याच्यात लिहिलं होतं याच्यात डायरेक्ट सोल्युशन मिळायचं याच्यात नाही मिळत एक एक व्हॅल्यू काढावी लागेल प्रत्येक व्हॅल्यू काढावी लागेल. पहिलं इक्वेशन x + 2y + z = 8. दुसरं इक्वेशन -y - 3z = -5 आणि शेवटचं इक्वेशन 16z = 60. therefore z = बरोबर आहे का. z ची व्हॅल्यू उचला हे इक्वेशन मध्ये पुट करा कोणाची व्हॅल्यू मिळेल y ची व्हॅल्यू मिळेल. therefore -y - 3 × 1 = -5 बरोबर. हा -3 × 1 म्हणजे 3 -3 तिकडे जाताना प्लस -y = -5 + 3 -2 म्हणजे y ची व्हॅल्यू 2. z उचला y उचला इक्वेशन सेकंड मध्ये म्हणजे हे तुमचं सेकंड नंबरचं इक्वेशन दोघांमध्ये पुट केलं तर काय मिळेल बघा x + 2 × 2 + z काय 1 = 10 2 × 2 + 1 5 हा 5 तिकडे जाताना काय होईल 8 - 5 x ची व्हॅल्यू किती आली y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू झालं सॅटिस्फाय. चेक करून घ्या ह्याच व्हॅल्यू आल्या नक्की. ओके नेक्स्ट एक्झाम्पल ऑपरेशन सुटलं आहे ऑपरेशन चेंज करा.
ओके, एक्झाम्पल नंबर 11 बघा, x प्लस 3y प्लस 2z इक्वल टू 6. आवाज नको झाला असेल शांत बसा. ओके, आणि बाकी असेल लक्ष द्या. आणि ज्यांचं झालं असेल ना त्यांच्या येणार एक्झाम्पल त्यांनी ते सॉल्व करायचं, तेवढं ते शांत करायचं. 3x प्लस minus 2y plus 5z equals to 5. 2x minus 3y plus 6z equal to 7. चला परत मॅट्रिक्स फॉर्म वरना अपर टाइप मॅट्रिक्स फॉर्म सांगा. 1 3 2 3 minus 2 5 2 minus 3 6 into x y z equals to 6 5 7. चला पटापट सांगा. हे एक्झाम्पल सोपे होते का बरेच, कारण इथे 1 आल्यामुळे डायरेक्ट कॅल्क्युलेशन पटापट यायला लागलं, आणि इथे 1 होतं ना त्याच्यामुळे. चला सांगा बरं पटकन मला. R2 changes to R2 minus 3R आणि R3 changes to R3 minus 2R. चला मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट सांगा. 1 3 2 व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z इक्वल्स टू 6. ओके, कारण R2 आणि R3 चेंज होणार. पटापट कॅल्क्युलेशन सांगायचे. R2 minus 3R1. R2 R1 पटापट चूज करा. हा काय होईल? 0 होईल. ओके, -2 minus 3 into 3 minus 11. बरोबर. नंतर 5 minus 3 into 2 minus, okay, 5 minus 3 into 6 5 minus 18 will be minus 30. Okay, next पुढचं ऑपरेशन R3 minus 2R1 हा 0 झाला. पुढे -3 minus 2 into R1 is 3 minus 9. Okay, next 6 minus 2 into 2 किती येणार? 2. Okay, next 7 minus 2 into 6 minus 5. That's minus 5. झालं इथपर्यंत. Okay, now the next element we have to change. This value will becomes a 0. चला ऑपरेशन कोण सांगता याचं? ऑपरेशन कोण सांगताय? याला 0 करायचं आहे. एक लक्षात घ्या, याला आपल्याला आधी 1 करावं लागेल. बरोबर. याला 1 करावं लागेल म्हणजे ऑब्वियसली याला कितीने डिवाइड करायचं आहे? -11 ने डिवाइड. बरोबर. आणि याला -9 की प्लस घेऊ? तिकडे ऑलरेडी मायनस आहे. बरोबर आहे. पण तिथे मायनस ठेवला तर आपल्याला इकडे मायनस राहून आणि तिकडे मायनस प्लस मिळेल, कारण तो ऑलरेडी इथे मायनस मध्ये. हा, जर इथे मायनस नसता राहिला तर आपण ऍडिशन घेतली असते. बरोबर आहे. पण दोघं ठिकाणी मायनस असेल तर सबट्रॅक्शनच कामात, कारण मायनस काय होणार? तिथे प्लस होणार आधीचा इलेमेंट. बरोबर. मग R3 चेंजेस टू R3 मायनस मल्टिप्लाय कितीने करू? 9. डिवाइड कितीने करू? 11. बरोबर ना. इंटू R, कारण R2 ची ऑलरेडी मायनस मध्ये. बरोबर. -11. हा मायनस इथे काय होईल? प्लस. 11 काय होईल? कॅन्सल. R3 ची व्हॅल्यू -9. -9 प्लस 9 -9 प्लस 9 काय येईल? 0. बरोबर ना. म्हणजे ऑपरेशन ह्या पद्धतीने करावं लागेल. जी व्हॅल्यू तिथे असेल त्या व्हॅल्यूने डिवाइड करा. बरोबर आहे. आणि ज्या व्हॅल्यूला 0 करायचं त्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करा. याला 0 करायचं आहे त्या व्हॅल्यूने इथे काय केलं? मल्टिप्लाय. आणि ज्या व्हॅल्यूला 1 करायचं त्या व्हॅल्यूला डिवाइड केलं. हे ऑपरेशन फिक्स आहे, फक्त नंबर बदलत आहे. मागचे जर तुम्ही पहिले 2-3 जर एक्झाम्पल बघितले तर याच्यात कन्फर्म होतं. तुम्हाला मी परत तेच सांगतोय की याच्यात बदल काहीच होत नाही. जो नंबर असेल तो नंबर त्या ठिकाणी व्यवस्थित पिक करा. ज्याला 1 करून आपल्याला इलेमेंट 0 करायचं आहे त्याला व्यवस्थित लिहा. चला सांगा बरं पटकन आता. 1 3 2 then 0 -11 -1. ओके, हा 0 झाला, हा 0 झाला. नंतर R3 -9/11 into R2. R3 काय? 2 minus
9 अपॉन 11 इंटू R2 काय -1 मायनस मायनस इथे प्लस कोर्सिव करायचे कारण 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार प्लस मल्टिप्लाय करून सांगा पटकन 22 प्लस 9 22 प्लस 9 अपॉन 31 अपॉन 11 ओके इनटू वेरिएबल मॅट्रिक्स x y z equals to 6 minus 13 as it is okay minus 5 minus 9 upon 11 into R2 minus 30 minus minus get plus into 30 चला कॅल्क्युलेशन करा पटकन 9 into 13 27 127 okay minus 5 plus 127 upon 11 cross multiplication 1 okay cross multiplication 55 plus 117 upon 11 66 62 to 52 62 upon 11 बरोबर आहे काय सर्वांचा आले परत ओके परत इक्वेशन्स मध्ये लिहा चला सांगा बरं इक्वेशन्स मध्ये कसे x plus 3y plus 2z equals to 6 next minus 11y minus z is equals to minus 30 आणि 31z upon 11 is equals to 62 upon 11 z ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते दोघं बाजूंचा 11 कॅन्सल हा 31 तिकडे जाताना काय होईल 62 upon 31 किती येणार z ची व्हॅल्यू किती आली मग ती व्हॅल्यू कुठे पुट करायची याच्यात कोणाची व्हॅल्यू मिळेल y ची व्हॅल्यू -11 -2 equals to -13 -2 तिकडे जाताना -13 plus 2 -11 y is equals to आलाय चेक करत राहा काय काय चुकलंय कुठे कुठे स्टेप चुकल्यात ते चेक करत राहा दोघांच्या व्हॅल्यू उचला y ची व्हॅल्यू z ची व्हॅल्यू याच्यात पुट करा म्हणजे काय मिळेल बघा x plus 3 into 1 plus 2 into 2 equals to 6 okay that's x plus 3 plus 4 equals to 6 x plus 7 is equals to 6 7 तिकडे जाताना minus 1 x is equals to 6 minus 7 is minus बघा बरं हे चालेल त्यांचं नक्की एक्झाम्पल याच्यापेक्षा जास्त मोठं नाही एकदम छोटे एक्झाम्पल आपण अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट केलेले आहे हे लक्षात घ्या ओके शेवटचं एक्झाम्पल बघू सर लास्ट एक्झाम्पल हे सांगू लास्ट एक्झाम्पल होमवर्क सर त्याच्यानंतर परत 2 एक्झाम्पल देईल ते 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे ते झाले की त्यानंतर आपला शेवटचा म्हणजे हे मेथड्स आपल्या संपतील पण शेवटच्या क्वेश्चन्स काही सिलेक्टेड क्वेश्चन महत्त्वाचे आहेत त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन 101% आपल्याला परीक्षेत की अनदर थेरॉटिकल एक्झाम्पल आहेत ते आपल्याला मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि मग सॉल्व्ह करून आणि मग पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आलं लक्षात ते थेरॉटिकल एक्झाम्पल आणि काही मॅट्रिक्सचे रिलेटेड आहेत को-फॅक्टर आहेत मायनर आहेत त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल आहेत जे 3-3 मार्काला ऑलरेडी परीक्षेमध्ये मागच्या वेळेला विचारले गेले मग ते क्वेश्चन आपल्याला आधी कंप्लीट करायचे सिलेक्टेड क्वेश्चन आहे म्हणजे ते अजून 15-20 क्वेश्चन येतात मे बी ओके म्हणजे आपले हे एक्झाम्पल झाले की मेथड इथपर्यंत क्लिअर होऊन जाते सर्व आलं लक्षात म्हणजे पर्टिक्युलर मेथडचे एक्झाम्पल आपले इथे संपतील आणि मग नंतर आर्बिट्रली आपण चालू करतो की कोणत्या मेथडवर कोणतं असेल कुठून काय यायचं कसं सॉल्व्ह करायचं हे वेगवेगळ्या मेथडने करायचं ओके चला शेवटचं एक्झाम्पल काय x plus 3y plus 3z equal to 12 देते का इक्वल टू 12 नंतर x plus 4y plus 4z equal to 50 नेक्स्ट x plus 3y plus 4z equal to 30 ओके चला मॅट्रिक्स फॉर्म सांगा 1 3 3 1 4 4 1 8 4 into variable matrix x y z
12, 15, 30. लक्ष द्या. एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह केलं तर बोर्ड नाही होतं असं वाटतं मला. त्याचे काही एक्झाम्पल होमवर्कचेच एक्झाम्पल आहे, तुम्हालाच दिलेले होते. एक्झाम्पल बघा ना, बघायला काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला या दोघांना काय करायचं? सिंपल, फक्त आता काय घेणार? सबट्रॅक्शन. Thus R2 changes to R2 minus R1. R3 changes to R3 minus R1. एकदम सोपं असणार आहे. 1 3 3. चला सबट्रॅक्शन 0 4 minus 3 ना, हा पण 1. ओके, हा 0 झाला. 0 1 x y z. ओके, 12 as it is. 15 minus 12. ओके, 13 minus 12. Therefore एका स्टेप मध्ये आन्सर मिळाला. चला मग इक्वेशन सांगा. x plus 3y plus 3z is equals to 12. Then next y plus z is equals to 3 and z is equals to 1. z ची व्हॅल्यू इथेच निघाली. z is equals to 1. ती उचला आणि याच्यात पुट करा. मग y plus 1 equals to 3. मग y ची व्हॅल्यू काय आहे? 2. लोकांची व्हॅल्यू उचला, याच्यात पुट करा. म्हणजेच काय? x plus 3 into 2 plus 3 into 1 is equals to 12. 3 into 2 6 plus 3 equals to 12. 6 plus 3 9. तिकडे जाताना काय होईल? मायनस. हा काय येणार मग? x व्हॅल्यू काय आली, y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू. हे सोल्युशन आहे. लक्षात. परत दोन एक्झाम्पल देतो. दोन एक्झाम्पल घ्या. शेवटचे दोन एक्झाम्पल आहे आम्ही. एक्झाम्पल नंबर 30. दोन एक्झाम्पल आहेत. दोघे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. होमवर्क साठी करा, घरी करा, काही प्रॉब्लेम. x plus y plus z equal to 1. 2x plus 3y plus 2z equals to 2. x plus y plus 2z equals to 4. 14 number. X plus y equal to 1. Y plus z equal to 5/3. Z plus x equals to 4/3. ओके, हे दोघं एक्झाम्पल होमवर्कसाठी ठेवा. याच्यात थोडंसं चेंज करून दिले, व्हेरिएबल चेंज करून दिले, बरोबर ना. y plus z equal to 5/3 दिलेला आहे. एक काम करायचं, हा 5/3 आहे ना, याला रॅशनल फॉर्म मध्ये नाही ठेवायचं. या 3 ला इकडे उचला, इकडे मल्टिप्लाय करू, म्हणजे 3y plus 3z. म्हणजे रॅशनल राहील का? नाही, बरोबर. हा 3 इकडे डिनॉमिनेटरला होता, इकडे त्यांना मल्टिप्लाय, म्हणजे 3y plus 3z. याला पण तसंच करा, 3z plus 3x. पण इथे 3x आहे, आधी z आणि मग नंतर x दिला. याला लिहिताना आधी x लिहायचा, मग नंतर z लिहायचा. आणि जे व्हेरिएबल नाही आहेत त्यांचे कोएफिशियंट्स काय घ्यायचे? 0 घ्यायचे. याच्यात कोण नाही आहे?
झेड व्हॅल्यू, बरोबर ना. मग तिथे काय घेणार? 0 घेणार. इथे कोण नाही आहे, मग तिथे काय घेणार? आणि इथे कोण नाही आहे, मग तिथे काय घ्यायचं? एकदम सोपं एक्झाम्पल आलं लक्षात? ठीक आहे. पुढे मी काही थेरॉटिकल एक्झाम्पल कंटिन्यू करतोय, पण एक लक्षात घ्या, पण थेरॉटिकल एक्झाम्पल हे परत आपल्याला इथपर्यंत घेऊन येतं मॅथमॅटिकल लँग्वेज, कारण त्या थेरॉटिकल एक्झाम्पलला समजणं खूप गरजेचं आहे. कोणाला काय म्हणायचं, कोणाला काय अजून करायचं, त्याचे इक्वेशन्स कसे तयार करायचे हे आपण वाचल्यानंतर करतो. एक्झाम्पलला हे 4 मार्काचं एक्झाम्पल, याच्यात आपल्याला सुरुवात ही डायरेक्टली थेरॉटिकलमधून आपल्याला मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये करावी लागते. एक्स व्हेरिएबल स्टँड्स फॉर, वाय व्हेरिएबल स्टँड्स फॉर, झेड व्हेरिएबल स्टँड्स फॉर, असे वेगवेगळे नाव मला त्या ठिकाणी द्यावे लागतात, बरोबर आहे. आणि ते नावं देत असताना आपण ज्या पद्धतीने आपण घेणार स्टेप वाईज, बरोबर ना. पण ते लक्षात घ्या, हे एक्स वाय झेड असतील किंवा 2 व्हेरिएबल्स असेल तर एक्स वाय अजून करावं लागेल, इकडे लक्ष द्यायचं आहे, ते राहू द्या नंतर. एक्स वाय व्हेरिएबल असतील ते एक्स ला अजून करा, वाय ला अजून करा. 2 व्हेरिएबल जेवढे काढायला लावलेत ना त्याच्यावर डिपेंडेड असेल की किती काढायला लावले, काय काय काढायला लावले, याच्यावर आपलं महत्त्वाचं पार्ट असणार. आलं लक्षात? मग आता याच्यानंतर मी याला कंटिन्यू करतो, या एक्सरसाइजला पुढे कंटिन्यू. पण आपल्याला इथपर्यंत दिलेलं असतं, त्यांनी असं काही मेन्शन केलेलं राहणार आहे की कोणत्या मेथडने सॉल्व्ह करा, असं काही दिलेलं राहणार नाही. मग तुम्हाला जी मेथड सॉल्व्ह करायला इझी वाटते त्या मेथडने तुम्ही करू शकता. आन्सर बदलणार नाही, आन्सर कोणत्याही मेथडने काढणार सेमच आहे. तुम्ही इन्व्हर्जन वापरा नाही तर रिडक्शन वापरा. जर तुम्ही व्हेरिएबल्समध्ये इक्वेशन्समध्ये आणलं, इक्वेशनमध्ये आणल्यानंतर तुम्हाला आधी कशात कन्वर्ट करावं लागेल? मॅट्रिक्स फॉर्म आला की तुम्ही कोणत्या मेथडने करा, रिडक्शनने करा नाही तर इन्व्हर्जनने करा. मला तर असं वाटतं की रिडक्शनने केलं तर बेटर आहे. का? कारण रिडक्शनने आन्सर पटकन मिळतात. इन्व्हर्जनमध्ये तुम्ही इन्व्हर्स काढणार, इन्व्हर्स त्याला नंतर मग मल्टिप्लाय करणार, सर्व प्रोसेस वाढून जाईल. पण रिडक्शनने केलं तर आन्सर पटकन मिळू शकेल, बरोबर ना. त्यामुळे आपली रिडक्शन मेथड सुद्धा एकदम परफेक्ट पाहिजे. कारण या मेथड त्या थेरॉटिकल एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली सांगितलेलं राहणार नाही की कोणती मेथड अप्लाय करायची. दोघांपैकी एक कोणीतरी, रिडक्शन नाही तर इन्व्हर्जन, दोघांपैकी तुम्हाला जी पटेल ती करा. तुमचा ज्याच्यात जास्त स्पीड असेल ती अप्लाय करा. रो ऑपरेशन जमत नसतील इन्व्हर्जन वापरा. पण लिहिताना पूर्णपणे लिहावं लागेल. लक्षात येतंय ना? 4 मार्काच्या वेटेज खाली आपल्याला लिहावं लागेल. कळतंय? एक्झाम्पल घ्या. Example number 15. The cost of 2 books and 6 notebooks is rupees 34. Is rupees 34. The cost of 3 books, pude continue, and the cost of 3 books and 4 notebooks is rupees 30. Is rupees 31. Using matrix, matrices, find the number of find the cost of one book and one notebook. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. रीड केल्या आपल्याला कळायला पाहिजे की आपण एक्झॅक्टली कशाचा डाटा दिलाय आणि मग त्याला व्हेरिएबल्समध्ये कसा इन्व्हर्ट करायचा आहे. त्याला इन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे लक्षात घ्या. ओके, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं, प्रत्येकाने रीड करायचं. दुसऱ्याने रीड केला म्हणजे माझा होऊन गेला असं होत नाही.
आपण पण रीड करा पटकन. झालं. परत एकदा व्यवस्थित बघा. एक्झाम्पल असं म्हटलंय, द कॉस्ट ऑफ 2 बुक्स, इकडे लक्ष पाहिजे सर्वांचं. इकडे लक्ष पाहिजे. द कॉस्ट ऑफ 2 बुक्स अँड 6 नोटबुक्स इज ₹30. बरोबर. त्यांनी काय म्हटलं, 2 पुस्तकांची आणि 6 वह्यांची किंमत किती आहे? 34 आहे. बरोबर आहे. द कॉस्ट ऑफ 3 बुक्स अँड 4 नोटबुक्स इज ₹30. म्हणजे काय, 3 पुस्तकांची आणि 4 नोटबुकची प्राइस किती आहे? एकत्र मिळून ना किती आहे? 31 आहे. युजिंग मॅट्रिसेस फाइंड द कॉस्ट ऑफ, ही लाईन महत्वाची, 1 बुक अँड 1 नोटबुक. या बंद झालं का? चालू आहे रे. ओके, 1 नोटबुक. बरोबर ना. मग आपल्याला याला आधी डाटा कन्वर्ट करावा लागेल मॅट्रिक्स, आपल्या रेग्युलर मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये, नंतर ना मॅट्रिक्स मध्ये न्यावं लागेल. बरोबर ना. आपल्याला काय काय काढायला लावलंय? एका पुस्तकाची किंमत आणि एका वहीची किंमत. बरोबर ना. मग ती काढण्यासाठी आपण त्या दोघांच्या किंमतला आपण काहीतरी अजून करू. बरोबर ना. मग एका पुस्तकाची किंमत आपण x मानू, मराठीत म्हटलं तर x मानू, आणि एका वहीची किंमत y अजून करू. बरोबर. मग आपण असं अजून केलं तर चालेल का? लेट ₹x बी अ कॉस्ट ऑफ 1 बुक. बरोबर. ओके. ₹y बी अ कॉस्ट ऑफ 1 नोटबुक. बरोबर. एक्स आणि वाय अजून केले रुपीज मध्ये. त्यांनी कॉस्ट विचारली, द कॉस्ट ऑफ 1 बुक अँड 1